इचलकरंजी शहरात विविध कारणांमुळे बऱ्याचदा पाणी टंचाई जाणवते। अनेक भागात 8 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। दुसरीकडे इचलकरंजीतील जलशुद्धीकरण केंद्रातून आणि महानगरपालिकेजवळील जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाणी थेट गटारीत जात असतं। त्यातून महापालिकाच हजारो लिटर पाण्याची नासाडी करते। त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो, पण पंचगंगा नदीचं प्रदूषण आणि कृष्णा योजनेला वारंवार लागणारी गळती यामुळे इचलकरंजीमध्ये वारंवार पाणी टंचाई असते। इचलकरंजीतील अनेक भागात 6 ते 8 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय। दुसरीकडे सुळकूड पाणी योजना मंजूर होऊनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही। सध्या पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांमध्ये पुरेसं पाणी असलं तरी इचलकरंजी महापालिकेकडून पाण्याची प्रचंड नासाडी होतीये। एकीकडे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागतीये, तर दुसरीकडे महापालिकेजवळील जलकुंभातून आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून वॉशआउट केलेलं हजारो लिटर पाणी थेट गटारीत मिसळतंय। याबाबत जागरूक नागरिकांनी अनेक वेळेला तक्रारी केल्या। पाणी वाया जाऊ नये म्हणून उपाययोजना करावी किंवा त्या पाण्याचा साठा करून ते वापरात आणावं अशी मागणी होती। पण या दोन्ही ठिकाणाहून दररोज हजारो लिटर पाणी थेट गटारीत जाते। शिवाय सतत पाणी वाहत असल्यानं रस्ते खराब झाले आहेत। या प्रकाराबाबत इचलकरंजीतील अनेक सुजाण नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या नियोजन आणि संवेदनशून्यतेबद्दल संताप व्यक्त केलाय।